खंडो, राणीसाहेबांचा परतीचा मार्ग मुकर्रर झाला? ते होईल. आमची अस्वस्थता वेगळीच आहे. आता काय झाले? पंत रयतेकडून आज रसद येणार होती. एव्हाना गडावरती पोहोचायलाही हवी होती. राणीसाहेब आहेत तोवरती आली असती तर बरं झालं असतं. कशाला खंडो, कशाला? अहो, आपण आहोत ना हे सगळं बघायला मागे. राणीसाहेबांना जाऊ दे. काय? नाही म्हणजे तिथे विशाळगडी नेमकं काय घडलंय हे कळायला मार्ग नाही ना. काळजी वाटते हो. संकट कधी एकटी येत नाहीत म्हणतात ना, तेच खरं आहे. येतो आम्ही. पंत, खलिता घेऊन कोण आलं होतं? कोणी हेर आला होता, देवीदास नावाचा. हो. अहो, खलिता दिला आणि तसाच निघून गेला, थांबला सुद्धा नाही. हो. एवढ्या लांबून आला आणि विश्रांतीही घेतली नाही. हो ना. याचा अर्थ खरंच तिथे मोठं संकट आलेलं दिसतंय. हो हो हो. आई, संकट काहीही असू दे, मात्र तुझ्या पदराच्या सावलीत वादळ बांधण्याची हिंमत ठेवतो आम्ही. तिकडे काय संकट ओढावलंय आम्हाला माहित नाही, मात्र आम्ही पोचेपर्यंत सारा आबाधित ठेव. तिथली रयत तुझ्या भरवशावर सोडून आम्ही इकडचा रस्ता धरला होता. ती वाट तशीच आबाधित ठेव आहे. जगदंब. थोरल्याबाईचे चलावं. राजे वाट पाहतायत आपली. सारी तयारी झाली. आम्ही आलोच. चला ना हो लवकर. नाही म्हणजे राजे वाट पाहतायत म्हणून. खूप आठवण येईल हो आपली आम्हाला. आत्ताच तर कुठे आपली ओळख झाली होती. वाटलं होतं आपला पराक्रम या डोळ्यांनी पाहिन, तृप्त होईल. पण नियतीला पाहवलं नाही हो. अगं असं का म्हणतेस माई? थोरल्या बाईसाहेबांची खरी गरज तिथे आहे. थोरल्या बाईसाहेब, आपण इकडची काहीच काळजी करू नका. आम्ही आहोत ना मुखत्यार. आपण तिकडील प्रांत सांभाळावा. स्वराज्य आहे ना तिथे, ते जपायला हवं. राणी साहेब, जी. तिथली परिस्थिती सत्वर कळवावी. आम्ही इथे जीवाला घोर लावून आहोत. आणि हो, स्वतःच जपावं. संताजी धनाजीराव आहेत, त्यांच्या करवी कार्यभाग साधावा. आपणही इकडे आपली काळजी घ्या. राणी साहेब, छत्रपती समर्थ आहेतच,
आपण निश्चिंत असावं आणि बिनधास्त जावे. आपल्या गुप्त प्रवासाची सगळी व्यवस्था केली हो आम्ही. हो, आणि आम्ही आहोतच ना इथे सगळे सेवेत. खंडोजी, जी राणीसाहेब. गडावर असत पोहोचली? अद्याप नाही. एव्हाना यायला हवी होती, परंतु अद्याप पोहोचली नाही. हा, ते सगळं आम्ही बघू. नाही म्हणजे आपल्या जीवाला काळजी नसावी ना म्हणून. आणि प्रवासाला निघताना या सगळ्या गोष्टींचा पायगुंता नसावा, नाही का? राजधानी विशाळगडी भयंकर अरिष्ट ओढवले आहे. सांप्रतकाली दिल्लीपतीचा वेढा गडास पडण्याची चिन्हे असून रयत भयकंपित आहे. संताजी धनाजी झुंजत असता बेदिली वाढली आहे. आपण इकडे नामजात झालात तर ही अनागोंदी थांबेल. हुजुरातीचा अंकुश न राहिल्याने रयतेस कोणी वाली नसावा की काय ऐसी स्थिती आहे. सबब त्वरेने निघण्याचे करावे. आम्हाला तो खलिता पाहायचा आहे. जी, खलिता. तो खलिता आम्ही आमच्या नजरेखालून घालू तेव्हा तिथून निघायचं की नाही ते ठरवू. काय झालं राणीसाहेब? पंत, आम्हाला तो खलिता पाहायचा आहे. राणीसाहेब, आमच्यावर विश्वास नाही का तुमचा? आम्ही वाचलेला शब्द खरा होता राणीसाहेब. हो, आपल्यावर विश्वास आहेच आमचा. मात्र काय ना, राजकारणाच्या पटावर उधळणारे कागदी घोडे विश्वासाचे असतीलच असं नाही ना. आणि हल्ली विश्वास ठेवावा अशी खूप कमी माणसं उरली आहेत इकडे. पंत,
खलिता घेऊन यावा, आम्हाला शहानिशा करायची आहे. पंत, राणी साहेबांच्या मनात शंका असेल तर त्या शंकेचं निरसन व्हायला हवं. उगाच फाटे फोडू नये. जी राजे. खलिता आणावा. बर. ही इथं खानाची छावणी. आम्ही या असं इकडल्या अंगण हल्ला करणार आणि दुसरं पथक उजव्या बाजूनं घुसवून खानाला चिमट्यात पकडणार. तानाजीराव, हे लय जिकिरीच आहे का? या खानाची छावणी उघड्या मैदानावर असती तर पळवून लावता आली असती. पण या छावणीच्या चारी बाजूला डोंगर आहेत. खानानं जर उलट मुसंडी मारली तर तुम्ही पळणार कुठं? आम्ही पळपुटं नाही संताजीराव. आम्ही हल्ला केल्यावर खानानं वाटा हुडकायच्या. तानाजीराव, प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखं होईल असं नसतंय. आज घडीला त्याच्याकडे 35,000ची फौज आहे आणि आपल्याकडे फक्त 3,000. कसा निभावं लागेल? एक काम करू, या मोहिमेत मी बी येतो तुमच्या मदतीला. आमच्या पराक्रमावर विश्वास नाही काय तुमचा? तसं नाही धनाजीराव. मग तुम्ही काय म्हणता? आत्ता ही मोहीम थांबवा. पुढं गनिमी कावा खेळायचा. फक्त 2 महिने थांबा. 2 महिन्यात पावसाळा सुरू होतोय आणि पावसाचं पाणी चारी बाजूनं या डोंगराच्या उतारावरनं या छावणीकडे जाईल. एकदा का पाणी घुसलं की खान छावणी उठवायच्या नादी लागल. त्या वेळेला तुम्ही नुसतं डोंगराचं तोंड धरून जरी बसलात का नाही तरी खानाची चारी बाजूने नाकाबंदी होईल. धनाजीराव, कंचाबी युद्धात गनिमी कावा आणि आपला सह्याद्री यांची साथ कधीच सोडायची नाही. त्योच आपला पाठीराखा आहे. अर्धी लढाई तर त्योच जिंकून देतोय. रामाश्री थांबा ये नाही आता. पाऊस पडाय अजून अवकाश आहे. तवर काळाचं बरंच पाणी वाहून जाईल आणि ते पाणी वाहून जायच्या आधीच आमासनी पराक्रमाचं धरण बांधायचं आहे. तेव्हा आत्ताच आमची मोहीम मुकर्रर झाली म्हणून समजा. असं काही होईल असं वाटलंही नव्हतं. या 2 बायकांचं ऐकून फार मोठी चूक केली. आता भर दरबारात हे सिद्ध झाल्याशिवाय राहील का? थरार आणि धूर्त आहेत. दिल्लीपतीला नमवणाऱ्या त्या आम्हाला तर पुरते वाकवतील. काय करावं? हा खलिता असाच नेमून द्यावा लागेल आणि कसले कारणही नाही देऊ शकत. प्रल्हाद पंत, अहो किती उशीर. हो आलोच. खलिता आणताय ना? हो, तोच कुठे ठेवलाय हे आठवत होतो. शोधतो आणि लगेच येतो. चला लवकर, सर्व खोळंबलं तिथे. हो हो, येतोच. या. रासे, प्रल्हाद पंत येत आहेत. स्वराज का ये इतना सा टुकड़ा नहीं नहीं, इसे इतना सा कहने की गलती नहीं कर सकते हम, क्योंकि ये यहाँ जो सह्याद्री की पहाड़ी है उसे उठाकर हम मुट्ठी में नहीं ले सकते. तो क्या? एक बड़े से पत्थर को उठाने की हमारी जिद हम कैसे पूरी कर सकते हैं बताइए? पत्थर के टुकड़े करके. शहजादी क्या हो गया आपको?
बहुत खूब अब्बूजान। पापा, इस मुनमुस को यहाँ आने की इजाजत किसने दी? अब्बूजान, हमने ही इन्हें यहाँ बुलाया है। इन्हें अपनी फरामोशी का एहसास हो चुका है और ये अपना जिम्मा भी खुद उठाना चाहते हैं। जी अब्बूजान, आप बस हम पे रहम फरमाए और हमें बख्श दें। हम आपको फिर कभी शिकायत का मौका नहीं देंगे। तो आप अपना जिम्मा खुद उठाना चाहते हैं? आगे के बारे में कुछ सोचा है? कोई तखमीना है? जी अब्बूजान, हम एक होनहार औलाद बनने के साथ साथ एक काबिल भाई भी बनना चाहते हैं और एक भाई की हैसियत से हमारी फर्ज भी अदा करना चाहते हैं। हम समझे नहीं। इख्तियार से फरमाए तो हम एक मुस्तक दूल्हा ढूंढकर आपाजान का उनके साथ निकाह करना चाहते हैं। उनका निकाह करेंगे और उन्हें विदा कर देंगे। आप हमारे बारे में मत सोचिए। आपको यहाँ बुलाया है ताकि आप अपनी काबिलियत की नवाजिश दिखाकर अब्बा हुजूर को तसल्ली दे सके। बड़े होनहार चले हैं हमारा निकाह करने। पण आम्हाला आधी सांगा, तुम्ही दरबारात काय बोलणार आहात? हो, तिथे काय होणार आहे आत्ताच कसे सांगू आम्ही? हे बघा, जाऊ द्या आम्हास। सर्वांच्या नजरा आमच्या वाटेवर। उगाच संशय वाढायला नको। पंत, हे बघा, तुम्ही तिथे जे काही बोलाल ते, मात्र आमचं नाव मध्ये येता कामा नये। मात्र त्या बदल्यात आम्ही आपणास भरपूर इनाम देऊ। पण जर आमचे नाव गोवले तर तुम्हाला आयुष्यातून उठवू। हो, पण हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? जाऊ द्या ना आम्हास। काय होईल ते पाहतो आम्ही। बरं ठीक आहे, जा तू। राणी साहेब, राजे, हा खलिता विशाळगडावरून नाही आलाय। हा खलिता शंकराजींनी किंवा स्वराज्यातील इतर कोणीही धाडलेला नाहीये। म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे आपल्याला? म्हणजे हा खलिता कोणीतरी अशा व्यक्तीने लिहिलाय ज्याला आम्ही इकडे नकोय। असं कोण करेल राणी साहेब? का नाही करणार राजे? आम्ही इथे राहिलो तर त्यांना अडचणीचं ठरेल अशा व्यक्ती आहेत जगात। राणी साहेब,
आपला कुणावर संशय? संशय नाही खंडूजी, आम्ही ओळखतो त्या व्यक्तीला अगदी खात्रीने. कोण आहे ती व्यक्ती?